नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण शिकणार आहोत एक साधी, सोपी पण तितकीच झणझणीत, तितकीच गावरान, तितकीच पारंपरिक अशी एक रेसिपी. अर्थातच तुमच्या आमच्या सर्वांचं आवडतं वांग्याचं भरीत. चला तर मग बघूया वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते. ह्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे साहित्य खूपच कमी लागतं तरीही ही रेसिपी उत्तम होते. मी एक वांगं घेतलेलं आहे, लाल तिखट, मीठ आणि कांदे. कांदे पण छोटे आहेत म्हणून 4 घेतलेले आहेत. मोठे असतील तर 2 घेतला किंवा 1 घेतला तरीही चालेल. बघा किती कमी साहित्य आहे ते. आता मी काय केलं, वांग्याला थोडंसं तेल लावून घेते. जरी नाही घेतलं तरीही चालेल. मी 1 किंवा म्हणजे 1 किंवा 2 थेंब जास्तीत जास्त असेल तेवढंसच त्याला तेल लावून घेतलं. नाही घेतलं तरीही चालेल. मी एक सवयीचा भाग म्हणून ते घेतलेलं आहे. मग मी गॅसची फ्लेम ऑन केली आणि त्याच्यावरती वांगं ठेवून दिलं. वांगं भाजताना एक काळजी घ्यायची की दर थोड्या वेळाने त्याची दिशा बदलायची की बदलत राहायचं. जर तुम्ही एकसारखं जर भाजत गेलात तर असा विषय होतो की एक बाजू आधी भाजून घेऊ आणि नंतर दुसरी भाजून घेऊ असा विचार करून जर केलं तर असा विषय होतो की एका बाजूने ते पूर्ण भाजलं जातं आणि त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या बाजूला भाजायला जाता तर ती बाजू नीट भाजली जात नाही आणि जी भाजलेली बाजू होते ती पण करपायला सुरुवात होते. त्याच्यापेक्षा मी इथं जसं घेतले तसं थोड्या थोड्या वेळानंतर ते परतत राहायचं. ही थोडीशी पेशन्सची गोष्ट आहे. वेळखाऊ आहे, मान्य आहे. पण वेळ जरी जात असला तरी चव उत्तम होते आणि सगळं काही चाललेलं आहे ते काय आपले जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळे थोड्या वेळानं हलवत राहायचं. पूर्वी कसं केलं जायचं की वांगी आरात भाजली जायची. आर म्हणजे जो चुलीत कोळसा जो असतो लाल लाल झालेला त्याच्यामध्ये. पण आत्ता बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये चुली आढळत नाहीत. मग काय करायचं? कारण गॅसच्या फ्लेमवर लोकांना माहिती नाही. बरेच लोक काय करतात की वांगी उकडून घेतात आणि नंतर मग त्याचं भरीत बनवतात. पण त्याच्यात ती चव येत नाही. मग हा थोडासा मधला मार्ग आहे की गॅसवरच वांगं हे करायचं. आणि असं पण बऱ्याचदा आहे की शहरामध्ये मी ज्यावेळी पुण्यात होते त्यावेळेला मी बघितले की लाल वांगी जी असतात की जी स्पेसिफिक भरतासाठी वापरली जातात ती पटकन हे होतात की म्हणजे भाजली जातात. त्या पद्धतीची पण वांगी वापरू शकताय. पण गावाकडं सहसा कसं असते की कोणतीही वांगं असू दे, मोठं वांगं दिसलं की त्याचं भरीत बनवलं जातं. मग असंच हे मोठं वांगं दिसलं म्हणून मी त्याचं भरीत बनवायला घेतलं. त्याच्यामुळे ही थोडीशी वेळखाऊ प्रोसेस होते. जर तुमचं ते लाल वांगं जे भरतासाठी स्पेसिफिक असतं ते जर वापरलं तर एवढ्या वेळ ह्याच्यामध्ये जाणार नाही आहे आपला. मधून मधून चेक करायचं. मी हातानं प्रेस करते, तुम्हाला दिसत असेल. तुम्ही हाताने नाही प्रेस केलं तरीही चालेल. तुम्ही टूथपिक वापरून ते आतपर्यंत शिजलंय का ते चेक करू शकता. फक्त कसं सवय जर असेल तर हातानं चेक करायला काहीच हरकत नाही. मी थोड्या अंतराने ते वांगं हलवून बघते की ते व्यवस्थित शिजलंय की नाही. काय म्हणतात ते, अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिलं ते भाकर. तसंच काहीसं फील होतलं की भरीत जरी आपल्याला स्वादिष्ट खायचं असेल तरी सुद्धा हाताला चटके सोसावेच लागतात. तेच काहीच नाही, प्रत्येक गोष्टीचंच असं असतं की पुढचं जर आपल्याला पाहिजे असेल काहीतरी चांगलं तर आधी त्रास सहन करावाच लागतो. त्याच्यामुळं थोडंसं इथे वेळ घालवा, पेशन्स द्या, तुम्हाला उत्तम भरीतही खायला मिळेल. गॅस चुकून इथं गेला होता, मग परत ऑन केला की काय होतं, वांगं हे शिजवताना बऱ्याचदा वांगं फुटतं भाजताना. त्याच्यामुळे त्यातलं पाणी बाहेर पडल्यामुळं ते तसं होतं की फ्लेम वगैरे जाऊ शकते. पण ते हे न करता लक्ष न देता परत आपण हे करून ऑन करून हे करू शकतो. की असं बऱ्याचदा कसं होतं उडतं ते, त्याच्यामुळे तुम्हाला भीती वाटू शकते. पण नाही एवढं काही ते हे होत नाही, तेवढंच तिथल्या तिथंच थोडंसं हे होतं. पण ही गोष्ट खास गरजेची आहे की सर्व बाजूंनी ते व्यवस्थित भाजून घेणं किंवा काय करणं.
बऱ्याचदा गडबडीनं केलं की काय होतं की थोडंफार जरी कच्चं राहिलं ना की मग ती भरतात मजा येत नाही. भरीत हातानं मग ते व्यवस्थित कालवता येत नाही. मग थोडंफार कुठे कच्चं राहतं, कुठं व्यवस्थित म्हणजे जास्त गीर झालेलं असतं. मग ते एवढं हे वाटत नाही. त्याच्यापेक्षा मला वाटतं की थोडा वेळ घालवत थोड्या थोड्या वेळानं हे केलं तरी चालेल. इथं आता काय मी दाखवते व्हिडिओमध्ये जसं दिसते तसं मी एकसारखं काही ते धरून बसलेले नाहीये की दर थोड्या वेळ मी आता इथं भाजत ठेवलंय. आणखीन मी बरीच कामं करून घेतलेत. व्हिडिओ पॉज केलाय त्याच्यामुळे तुम्हाला हे करेल. पण शेवटच्या ज्यावेळी स्टेपला येतो आत्ता, त्यावेळेला मात्र असं थोडंफार त्याकडे लक्ष द्यावं लागतं. आता ते पाण्यामुळं गॅस गेलेला आहे. मी परत लावून घेतला. तुम्ही वांगी भाजण्यासाठी किंवा जी पापड भाजण्यासाठी जाळी असेल तीही वापरू शकताय. माझ्याकडे तशी जाळी नव्हती म्हणून मी तिचा वापर इथं केलेला नाही. मी डायरेक्ट फ्लेमवरती वांगं भाजून घेतले. बऱ्यापैकी आपलं वांगं भाजून झालंय. थोडंसं पुढचा भाग मला कच्चा वाटत होता म्हणून मी परत ते फ्लेमवर ठेवून घेतलं. बाकी इतरत्र सगळीकडे आता तुम्ही पाहत असालच की प्रेस केल्यावरती कळतंयच की बऱ्यापैकी सगळ्या बाजूंनी ते व्यवस्थित भाजलं गेलं. आता मी वांगं खाली उतरलं आणि मग मी असंच हे ठेवून दिलं आणि बाकीची जी कामं होती ती मी करायला घेतली. कारण तोपर्यंत वांगं व्यवस्थित गार होत नाही तोपर्यंत मी काहीच काम करत नव्हते. मी तर जे 4 कांदे घेतले होते त्यापैकी 2.5च कांदे घेतले. कारण मला त्या वांग्याच्या मानाने ते कांदे जास्त वाटत होते. म्हणून मी थोडंसं कांद्याचं प्रमाण कमी घेतलं आणि हे केलं आणि वांगं सोलायला घेतलं. जवळजवळ अर्धा 1 तासाने मी बाकीची सगळी कामं आवरून घेऊन हे वांगं सोलायला घेतलं. मी हाताने सोलते. तुम्ही चमच्याने काढू शकताय. पण चमच्याने काढले तर एक प्रॉब्लेम येतो की तितकी व्यवस्थित साल निघत नाही. त्याच्यापेक्षा मला वाटतं की हाताने सोललेलं बेटर ठरेल. थोडंफार काळं राहते पण त्याची खरी चव म्हणजे त्याच्यातच असते. त्याच्यामुळे मी पूर्णपणे हे अट्टहासाने एक आणि एक कण काढत नाही. थोडंफार काळं तसंच राहून दिले. आता मी देठ काढायला घेतलाय. किती इझिली देठ निघतोय बघा त्याचा. त्यावरून तुम्हाला कळत असेल की वांगं किती व्यवस्थित शिजलेलं आहे ते. नाहीतर मग देठ सहसा निघत नाही. आता मी देठ काढला आणि कांद्यासोबत हे केलं. मी इथं घरची जी मिसळलेली चटणी होती ती 4 चमचे घातले. तुम्ही कोणतीही कांदा लसूण चटणी वापरू शकता. ही चटणी कशी मिसळायची ह्याचाही व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन. आता मी मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण रोजच्या भाजीच्या हिशोबानं मीठ टाकतो. पण त्या मानानं तेवढं मीठ लागत नाही कारण या भाजीला फोडणी द्यायची नाही आहे म्हणून मी थोडंसं कमी घेतलं आणि मग कालवायला घेतलं. कालवतानाच फ्लेवर इतका छान वाटत होतं की कधी एकदा खाईन असं वाटत होतं. बऱ्याचदा काय करतात लोक की जिरं मोहरीची फोडणी देऊन त्याच्यात कांदा भाजून घेतात आणि त्याच्यात वांगं मग घालून हे करतात. पण हां म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास आहे, ज्यांना कांदा कच्चा चालत नाही ते तसं करू शकतात. पण ज्यांना खरंच ओरिजिनल टेस्ट हवी आहे त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की कच्च्या कांद्याचं भरीतच ट्राय करावं. कारण त्या भरितात जी मजा आहे ती म्हणजे फोडणी देऊन तयार केलेल्या भरतात नाही. त्याच्यामुळे ओरिजिनल इज ओरिजिनल असं काहीसं आहे. मग मी काय केलं की गरम गरम एक भाकरी केली आणि ती भाकरी टम्म फुगलेली भाकरी आणि त्याच्यावरती भरीत वाटीत भरून घेतलं आणि मस्तपैकी खायला तयार झाले. माझे वडील जे आहेत ते सहसा कोणत्या गोष्टीचं कौतुक करत नाहीत. त्यांनी सुद्धा म्हणजे भरीत आवडीनं खाल्लं. त्यांचं अगोदर म्हणणं होतं की ह्याचं भरीत काही चांगलं होणार नाही. पण नंतर ज्यावेळी खाल्लं त्यांनी कौतुक केलं. तुम्हालाही कसं वाटलं नक्की सांगा.